काय तक्रार होती? आमच्या शेतातून टावरची लाईन जात होती, रेन्यू कंपनीची लाईन जात होती. त्यांनी मनमानी कारभारामुळे आमच्या शेतातून आम्हाला न विचारता, नोटीस न देता किंवा अग्रीमेंट न करता आमच्या शेतातून अचानक आले. पोलीस फोर्स 25, 30, 50, 100 पोलीस आले आणि कंपनीचे माणसं आले आणि त्यांनी डायरेक्ट आमच्या पिकातून ट्रॅक्टर घालायला चालू केले. आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा आम्हाला योग्य मोबदला द्या. मोबदला आमच्या खात्यावर जमा झाल्यानंतर पुन्हा तुम्ही आमच्या शेतातून ट्रॅक्टर घाला किंवा आमची ॲग्रीमेंट सही झालेली असेल आणि सही झाली ना आम्ही अमान्य केली, पुन्हा नंतर आम्ही मान्य करून पुन्हा अमान्य केली तर आमच्या शेतातून किंवा आम्हाला अटक करा, काय करायचं ते करा. पण आमच्या पूर्ण शेतकऱ्याचं एवढंच म्हणणं होतं की आधी आम्हाला ॲग्रीमेंट द्या, नोटीस द्या. नोटीस आम्हाला मान्य झाल्यानंतर पुन्हा मग आमच्या सह्या घ्या, जी रेट ठरेल ते आम्हाला पूर्ण पेमेंट द्या, आमच्या खात्यावर करा आणि पुन्हा काम चालू करा. पण आता सध्या काय आहे, पावसाळा दिवस आहे, पाऊस पडलेला आहे आणि त्यांनी ट्रॅक्टर घातलं तर 2-2, 3-3 फूट खड्डे होते. पुन्हा आता सेंटरहून जर ट्रॅक्टर घातलं त्यांनी तर पाणी पुन्हा तिकडून तिकडे द्यायला येत नाही, तिकडून इकडले अलीकडल्या साईडला देता येत नाही आणि पुन्हा ती ऊस अख्खा ऊस उभा राहते. मग कारखाना बी नेत नाही. मग उरलेला ऊस आम्ही काय करायचं, ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. ऊसाचं बी नुकसान म्हणजे 1 वर्षाचं द्यायला लागले. कोण आलं होतं, काय चर्चा झाली? आता कैलासदादा आमदार आलते. आमच्या मागण्या त्यांनी रास्त घेऊन कलेक्टर साहेबांची आणि SP साहेबांची चर्चा त्यांनी घडवली आणि आम्हाला सांगितले की जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि कलेक्टरनं सांगितले की जर तुम्हाला आता नोटीस येईल ह्या रेटची किंवा कुठली, जर तुम्हाला मान्य नसेल तर आमच्याकडे अपील करा. तुम्हाला आमचा मान्य जर निर्णय नसेल तर पुन्हा कृषी अधिकाऱ्याचे जे कॉम्पेन्सेशन ते रेट आहेत ते जर तुम्हाला मान्य असेल तर सिव्हिल कोर्टात जाऊ आपण आणि जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी दादाने आम्हाला सपोर्ट केला. अमोल शिवाजीराव मस्के दुत्ता, अक्कुबाई पाडोळी पंचायत समिती गणाचा सदस्य आहे. 6 तारखेपासून कनगरा शिवारात ही रिन्यू पॉवरची माणसं दादागिरी करून पोलीसची यंत्रणा मागून त्रास देऊन, नाहक त्रास, मारहाण करून, गाडीत घालून त्याला दाब धमकी देऊन सह्या करून गेलीत करा म्हणून. मग काल आज सकाळी आम्ही कैला दादाकडे आलतो. त्यांनी सगळी SP ची, कलेक्टर साहेबांची, DYSP ची मीटिंग लावली. आज जिल्हाधिकाऱ्याकडे येऊन विषय मार्गी लागला. काय तर नोटिसा देऊन सगळा विषय मार्गी लावू असं कैला दादाचं म्हणणं आहे. बसलो तर सगळी अर्धा तास मीटिंग झाली, काय तर विषय मार्गी लागल. पण बिंबळे पोलीस स्टेशन शेख साहेब बरेच त्रास आहे त्यांचा, मानसिक त्रास. 5-50 पोलिस आणतात, दबाव टाकतात, गाडीत घालतात, सह्या करून घेतात, पोलीस स्टेशनला बसवून 9 ते 10 वाजता गाड्या आहेत. म्हणजे दहशत निर्माण केली त्या बिंबळे पोलीस स्टेशनला आमच्या भागात 10-5 गावात. एवढा नाहक त्रास द्याल ते. मोबदला नाही, का नाही, काय मोबदला 10-5 हजार दिले, शेतकरी बी गप बसते तर माणसं बी गप बसते. ते चालू केलं दहशत सगळी दादागिरी. काय झालं होतं? म्हणजे अग्रीमेंटवर सह्या नसतानाही आमच्या इथं रोड टच जमीन आहे आमची. अग्रीमेंटवर सह्या नसतानाही खोदकामाचं काम चालू केलं आहे आणि पोलीस प्रोटेक्शन डायरेक्ट घेऊन येतात. आधी त्याची नोटीस देत नाहीत, काय देत नाहीत. आमच्या आईला आजपर्यंत कोणतीच नोटीस बसलेली नाही, तरी त्यांनी डायरेक्ट खणकाम करून आम्हाला म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत विदाउट अग्रीमेंट. नाही, ते आमच्या दबावाखाली सह्या घेतलेली. तक्रार केलती ना, परत मग ते म्हणजे डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन घेऊन येऊन दबाव टाकायला लागली. काय नाव तुमचं? रुक्मिणी दिलीप अंधारे, कनगरा. काय झालं? काय उसात ट्रॅक्टर घातला आणून, मालकाला शुगर हाय, दादागिरी केली, पोलीस आले, समजे ही करायला लागले, लुस्कान झालेली मोठी. नेमकं काय उसात ट्रॅक्टर घातलं, पोलिसांनी त्यांनी समधीच आले, कंपनीवाल्यांनीच आले. रिन्यू तारा वाढाल ती. मग आता काय करायचं आम्हाला? नोटीस नाही, काय नाही, पंचनामा नाही ना, काय नाही. बघा 1 रुपया पर दिला नाही आम्हाला. आणि माझ्या उसात ट्रॅक्टर घातले. ह्याचं काहीतरी भेटावं आम्हाला. आम्ही दोघं बी अडाणी आहोत आणि राहतावं 2 जण. पोरग पुण्याला असते, बोलून घेतले पोरग. मग काय करायचं सांगा तुम्हीच. माझे सैनिक शिवाजी मोरे दुत्ता. माझ्या शेतामध्ये त्यांनी ट्रॅक्टर बगर नोटीसचा ट्रॅक्टर घातला त्यांनी
आणि आम्ही जेव्हा दुपारी शेताकडे आलो त्यावेळेस बघितलं तर शेतामध्ये खड्डे पडले होते आणि तार ओढले शेतात. विचारलं त्यांना तर ते म्हणले आम्ही काम रोखू शकत नाही. शेख साहेबांनी फोन केला. PS आहे. काय जिल्हाधिकाऱ्यांकडे कोण कोण आला होता आणि काय चर्चा झाली? चर्चा झाली की आता आम्ही काय त्याच्यावर सोल्युशन काढू, जास्तीत जास्त फायदा देऊ संदर्भात. कोण आलं होतं? बिगर पर कोण आलं होतं? कैलास दादा आमदार. आणि आम्हाला कसली नोटीस नसताना ट्रॅक्टर त्यांनी ऊसात घातला. त्यांनी जवळजवळ माझा 60 मीटर ऊस वाटोळा केला. काही कल्पना नाही.